वांद्रे येथील शाहरुख खानचे निवासस्थान मन्नत नेहमी त्याच्या चाहत्यांनी गजबजलेले असते. शाहरुख खानने आपल्या चाहत्यांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुख खानचे चाहते समुद्राच्या लाटा आणि वाऱ्याचा आनंद घेत आहेत. शाहरुख खानने देशाला आणि आपल्या चाहत्यांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चला तर बॉलिवूडच्या किंग खानच्या भूतकाळातील काही पैलूंवर एक नजर टाकूया. मुंबईतील वांद्रे येथील शाहरुख खानचे निवासस्थान जन्नत नेहमी चाहत्यांनी गजबजलेले असते. शाहरुख खानचे चाहते समुद्राच्या लाटा आणि वाऱ्याचा आनंद घेतात आणि शाहरुख खान देखील आपल्या चाहत्यांच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतो. चला भेट घेऊया शाहरुख खानच्या पहिल्या दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या टीव्ही मालिका दिल दरिया आणि इतरांबद्दल. 1988 पण निर्मितीतील विलंबामुळे त्यांची फौजी 1988 ही मालिका आधी प्रसारित झाली. त्यामुळे बहुतेक लोक फौजीलाच त्यांचा पहिला टीव्ही शो मानतात. दिल दरियानंतर त्याने फौजी, सर्कस, इडियट यासारख्या इतर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनव काम केले. त्यानंतर शाहरुख खानने हिंदी चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. त्याच्या नावातच रोख आहे आणि नावातील पहिली 2 अक्षरे शाह आहेत. त्यामुळे त्याच्या एका चित्रपटाचे नावही बादशाह आहे. लोकांना शाहरुख खान खूप दिवाणपणाने आवडतो. योगायोगाने त्याच्या पहिल्या चित्रपटाचे नावही दिवाना आहे. हा चित्रपट 25 जून 1992 रोजी प्रदर्शित झाला. तथापि शाहरुख खानचा पहिला चित्रपट अधिकृतपणे दिल आशना है साठी साईन झाला होता. पण काही कारणांमुळे दिवाना आधी प्रदर्शित झाला. त्याआधी त्याने फौजी 1988 सारख्या दूरदर्शन मालिकांमध्ये काम केलं होतं. पहिल्या चित्रपटाचे नाव दिलने सुरू झाले होते. त्यामुळे त्याच्या दिल तो पागल है या चित्रपटाने संपूर्ण तरुण पिढीला वेड लागले. आमचे प्रतिनिधी दीपचंद शेंडे यांनी मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या घरी जाऊन माहिती गोळा केली. आमच्या प्रतिनिधींनी इंटरनेटवरून काही व्हिडिओ आणि फोटो गोळा करून माहिती मिळवली. दीप शेंडे यांचा महाराष्ट्रातील बॉलिवूड रिपोर्ट. अस्सलाम वालेकुम, आप सबको बहुत 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 ईद मुबारक. और मैं दुआ करूँगा कि आप सबकी सारी तमन्नाएं इस ईद पूरी हों.